तुम्हाला कधी समजलं की एक्सपोर्टमध्ये संधी आहे? म्हणजे मी जेव्हा सगळ्यात पहिलं जे प्रोडक्ट सिलेक्ट केलं हां. ते प्रोडक्ट अरेका नटच्या प्लेट्स, सुपारीच्या पानाच्या प्लेट्स. तुमचं वय किती होतं तेव्हा? माझं त्यावेळेस वय आय गेस आय वॉज 17 or 18. तुमची जी पहिली डील होती ती कशी क्रॅक केली तुम्ही आणि ती किती इझी होती? पहिलं मला आठवतं माझा पहिला ट्रेड झाला होता बांगलादेशमध्ये. त्यांना अप्रोच झालो, त्यांना भेटलो. मी डिरेक्टली त्यांच्याकडे गेलो, त्यांच्यासमोर बसलो आणि सांगितलं बाबा माझ्याकडे माझ्या आयुष्यातली पहिली डील आहे, जरी तुम्ही मला ऑर्डर दिलीत तर. मी कायम एक गोष्टीचा प्रयत्न करत राहिलेलो आहे की जे इतर करतायत त्याच्यापेक्षा बेटर काय करता येऊ शकतं. सुरुवात होती ती तुमच्या व्यवसायाची, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं, भांडवल जास्त होतं की आत्मविश्वास? माझ्यामध्ये राईट माइंडसेट महत्त्वाचा होता. मला कायमच असं वाटतं की व्यवसाय चालू करायला भांडवल इम्पॉर्टंट फॅक्टर नाही आहे. कायम माइंडसेटला मेजर महत्त्व देतो. कुठल्याही व्यावसायिकाला जर व्यवसाय करायचा असेल तर आय फील 90% हा माइंडसेटचा गेम आहे. तरुणांनी व्यवसाय निवडावा की नोकरी? व्यवसाय निवडावा का हा ऑप्शनच नाही उरला आहे आता. हां. एक तर नोकऱ्या मिळत नाही आहेत. तुम्ही जेवढी मेहनत दुसऱ्यासाठी करताय आणि त्याला करोडपती बनवताय तेवढीच मेहनत जर स्वतःसाठी केली तर लखपती तर किमान बनायलाच बनाल. कोणते असे लोक आहेत की जे व्यवसाय करू शकतात? व्यावसायिकाची सगळ्यात पहिली क्वालिटी असली पाहिजे म्हणजे बाउन्स बॅक ॲटिट्यूड. किती वेळा पडले, किती वेळा आपटले तरी परत येऊन उठून उभं राहणं. दुसरं टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणं. खरंच एक्सपोर्टमध्ये संधी आहे की हा फक्त महागडा भ्रम आहे? एक्सपोर्टच्या बाबतीत एक सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की लोकांना वाटतं इंटरनॅशनल बिझनेस असल्यामुळे ह्याच्यात सिस्टम्स कठीण आहेत. इंटरनॅशनल बिझनेस सोपा आहे अच्छा. कारण इथे सिस्टम्स ठरलेल्या आहेत. इथे तुमचे पैसे सेक्युर्ड आहेत. भारत सरकारची ECGC नावाची एक बॉडी आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, जे तुमचे बायर बरोबरचं पेमेंट सेक्युअर करून देतं तुम्हाला. इंग्रजी भाषा येणं कंपल्सरी आहे का? तो जमाना गेला की मला एखादी भाषा येत नाही म्हणून मी त्या भाषेमध्ये व्यवसाय करणार नाही. कोणालाही जर व्यवसायामध्ये आजच्या तारखेला यायचं असेल तर 2 ते 3 गोष्टी कंपल्सरी येणं गरजेचं आहे. एक AI, ॲटलिस्ट ChatGPT येणं गरजेचं आहे. 2 सेल्स कंपल्सरी येणं गरजेचं आहे. आणि तिसरं नेटवर्किंग. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण पैसा, बिझनेस, मानसिकता आणि यशाच्या खऱ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. आणि त्याच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या तरुणींना त्यांचं अर्थकारण सुधारवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. आणि आज आपण बोलणार आहोत एक्सपोर्टच्या बिझनेसविषयी. एक्सपोर्टचं बिझनेस कोण करू शकतं, कशा पद्धतीनं करू शकतो, किती मोठ्या लेवलवर हे बिझनेस घेऊन जाता येतं, यामध्ये किती संधी आहेत, कोणत्या संधी आहेत आणि स्ट्रॅटेजीज कोणकोणत्या फॉलो केल्यानंतर यामध्ये यश मिळवू शकतो, या सगळ्या गोष्टींविषयी आपण या आजच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत. आणि मार्गदर्शन करण्यासाठी, बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत एक्सपोर्टचे एक्सपर्ट आणि बिझनेसमॅन ओमकार माळी सर. सर, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, खरं तर या सगळ्या गोष्टी जे आता मी बोलले याच्यामध्ये ऑब्व्हियसली इंटरेस्ट आहे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना, त्या मला सुद्धा जाणून घ्यायच्यात. मात्र सगळ्यात आधी तुम्हाला एक्सपोर्टची ओळख कशी झाली, म्हणजे तुम्हाला कधी समजलं की एक्सपोर्टमध्ये संधी आहे? सो मुळात एक्सपोर्टमध्ये संधी आहे असं खूप नंतर कळलं. व्यवसाय करायचा जेव्हा विचार केला त्यावेळेस माझं शिक्षण MBA झालेलं आहे, माझं डॉक्टरेट झालेलं आहे. त्यावेळेस इंटरनॅशनल बिझनेस नावाचा एक टॉपिक आम्हाला होता. सो दॅट टॉपिक ऑलवेज फॅसिनेटेड मी. की तर माझा असा थॉट असा होता की इंटरनॅशनल बिझनेसमध्ये म्हटल्यानंतर इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायला मिळेल, वेगवेगळ्या लोकांना भेटता येऊ शकेल. त्या थॉटनी या बिझनेसबद्दलची माहिती जास्त घ्यायला सुरुवात केली. आणि जशी माहिती घ्यायला सुरुवात केली तसा इंटरेस्ट वाढत गेला. लक्षात आलं की जसा लोकल ट्रेड होतो तसाच हा इंटरनॅशनल बिझनेस आहे, फक्त सिस्टमॅटिक होतो जास्त. त्यामुळे मग एका प्रोडक्टवरती काम सुरुवात केली. म्हणजे मी जेव्हा सगळ्यात पहिलं जे प्रोडक्ट सिलेक्ट केलं ते प्रोडक्ट अरेका नटच्या प्लेट्स, सुपारीच्या पानाच्या प्लेट्स. तुमचं वय किती होतं तेव्हा? माझं त्यावेळेस वय आय गेस आय वॉज 17 or 18. सो त्याच्यावरती काम चालू केलं. त्यात थोडेसे नवीन सप्लायर शोधायचा प्रयत्न केला, पण नंतर लक्षात आलं, 6 महिन्यानंतर लक्षात आलं की हे प्रोडक्ट रेग्युलरली जाऊ शकत नाही. अच्छा. म्हणून मग दुसऱ्या प्रोडक्टवरती शिफ्ट केलं. आणि मग हळूहळू करत करत एक स्टेबल प्रोडक्ट मिळालं, एक चांगला बायर मिळाला आणि देन द जर्नी स्टार्टेड. अच्छा. आणि याच्यामध्ये तुमची जी पहिली डील होती ती कशी क्रॅक केली तुम्ही आणि ती किती इझी होती? इझी ऑफकोर्स नव्हती, कारण त्यावेळेस पैसा नव्हता इन्व्हेस्ट करायला, मार्केटिंग करण्यासाठी पैसे नव्हते. म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड काय तसं बिझनेसमधलं नाही आहे. माझे वडील मफतला रेंजिंगमध्ये कामगार म्हणून काम करायचे, माझे आजोबा सुतार काम करायचे. त्यामुळे व्यवसायासाठी भांडवल आणि सपोर्ट दोन्ही नव्हतं कधीच आयुष्यात. त्यामुळे स्वतःचे रस्ते स्वतः करायचे होते. पण एक गोष्ट क्लिअर होती की व्यवसायच करायचा आहे. सो वॉज व्हेरी फर्म ऑन दॅट. सो ती जर्नी जेव्हा चालू केली त्यावेळेस सप्लायर्स मिळाले, लोकांना भेटलो जाऊन.
त्यावेळेस पॉडकास्ट सिस्टम्स नव्हत्या. त्यामुळेच मी वेगवेगळ्या एक्सपोर्टर्सला इम्पोर्टरला जाऊन भेटायचो आणि त्यांना सांगायचो मी माझा प्रोजेक्ट करतो, मला इंटरव्ह्यू करायचा आहे. अच्छा. आणि त्यातनं माझं इंटेन्शन होतं की हे लोक कसे घडले. म्हणजे माझे एक मेंटॉर आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं की तू लोक घडताना बघितलंस तर तुझं घडणं त्यांच्यातनं सोपं होईल. सो म्हणून मी लोकांना भेटत गेलो. सो साधारणपणे 100-150 लोकांना भेटलो, त्यांच्याकडनं समजून घेतलं. अच्छा. आणि त्यातून एक लक्षात आलं की जे सक्सेसफुल लोक आहेत ते एक ठराविक पॅटर्न वापरत आहेत आणि जे अयशस्वी आहेत ते तो पॅटर्न मिसआउट करतात. ओ. सो मग लक्षात आलं की फॉर्म्युला काय. मग तो फॉर्म्युला इम्प्लिमेंट केला माझ्या बिझनेससाठी. आणि मग मी सगळ्यात पहिलं मला आठवतं माझा पहिला ट्रेड झाला होता बांगलादेशमध्ये. अच्छा. बांगलादेशमध्ये रिपॉन नावाचा माझा एक बायर होता. ज्याच्याबरोबर मी एक्झिबिशनमधनं कनेक्ट झालो, त्याला मेल करून कनेक्ट झालो आणि फॉर्च्युनेटली तो मला बोलला की मी इंडियात येतोय, तुला भेटतो. तर त्यावेळेस हार्डली माझं वय माझ्या 18-19 वर्षाचं वय म्हणजे असेल. खूपच कमी होतं. एकदम कमी वय होतं. आणि मग मी त्यांना अप्रोच झालो, त्यांना भेटलो. मी गेलो आणि तर मला एक माहिती होतं की ही जर डील क्रॅक झाली तर माझं आयुष्य बनेल, नाही झाली तर मला परत तेच हंटिंग करावं लागेल. मी डिरेक्टली त्यांच्याकडे गेलो, त्यांच्यासमोर बसलो आणि सांगितलं बाबा माझ्याकडे हा माझ्या आयुष्यातली पहिली डील आहे, जरी तुम्ही मला ऑर्डर दिलीत तर. त्यामुळे तुम्ही एक्झिस्टिंग माणसाला द्याल त्याच्यापेक्षा माझ्यासाठी याचं महत्त्व खूप आहे, कारण माझ्या लाईफमधली पहिली डील आहे. म्हणजे तू बिईंग ऑनेस्ट. आणि मी त्याला ते पूर्ण त्या बायरला सगळा जो काही ट्रेडचं हे होतं किंवा मला कितीला मिळतं आहे, मी कितीला त्यातनं प्रॉफिट घेणार आहे, हे सगळं त्याच्यासमोर ओपन केलं आणि सांगितलं तू मला सांग, मला ह्याच्यातनं किती प्रॉफिट मिळतं हे इम्पॉर्टंट नाही, माझा हा पहिला ट्रेड इम्पॉर्टंट आहे. कारण मला एक लक्षात आलं होतं की पहिला स्टॅम्प लागणं की मी एक्सपोर्टर आहे, हा स्टॅम्प खूप इम्पॉर्टंट होता. आणि मग त्यांना ते ओपनली सांगितलं, त्याला त्या माणसाला पण ते पटलं आणि त्यांनी मला पहिली छोटी ऑर्डर दिली. माझ्यामध्ये पहिली ऑर्डर मला आठवते माझी 12 टनची वगैरे ऑर्डर होती फ्रेंच फ्राईजची. ओके. आणि त्याच्यातून किती पैसे कमावले मग? मी हार्डली त्यातनं 20,000 रुपये कमवले होते. अच्छा. पहिल्या बिझनेस. पहिल्या ट्रेडमधनं. आणि मग नंतर त्यांना पटलं. नंतर मी आफ्टर सेल सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केला. मी एक गोष्टीचा प्रयत्न करत राहिलेलो आहे की जे इतर करतायत त्याच्यापेक्षा बेटर काय करता येऊ शकेल आणि ज्या कॉस्टमध्ये इतर देत आहेत त्याच्यापेक्षा कमी कॉस्टमध्ये आपण काय देता येऊ शकेल. म्हणजे ग्रँड कार्डनचं एक बुक माझ्या वाचण्यात आलं होतं, विच इज 10x रूल. म्हणजे तुम्ही जर ₹1 कोणाला चार्ज करता तर त्याच्यात व्हॅल्यू ₹10ची द्या. हे मला माझे ते व्यवसायाचं जे बाळकडू पाजलं गेलं त्यातच ते होतं की जेवढं देता येईल तेवढं मॅक्सिमम द्या. आणि त्यातनं मग तो बायर कन्व्हिन्स झाला. मग त्यांनी अजून पुढचे रेफरन्स दिले, त्यांनी अजून पुढच्या प्रोडक्टसाठी रेफरन्सेस दिले. असं करत करत ती जर्नी पुढे जायला सुरुवात झाली. आणि आज तर आपण बघतोच आहात, तुम्ही अनेकांना मार्गदर्शन सुद्धा करता याच्याविषयी. पण ही जी पहिली डील होती किंवा सुरुवात होती ती तुमच्या व्यवसायाची, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं, भांडवल जास्त होतं की आत्मविश्वास? माझ्यामध्ये राईट माइंडसेट महत्त्वाचा होता. भांडवल मला कायमच असं वाटतं की व्यवसाय चालू करायला भांडवल इम्पॉर्टंट फॅक्टर नाही आहे. हां, बेसिक भांडवल तुम्हाला 20, 25, 50 हजाराचं, ₹1,00,000 लागतं, पण माझ्याकडे ते पण नव्हतं. म्हणजे मला आठवतं माझं डॉक्युमेंटेशन, एक्सपोर्ट इम्पोर्टचे लायसन्सेस आणि डॉक्युमेंटेशन काढण्यासाठी आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकण्यासाठी माझ्या आईने तिची अंगठी विकून दिली होती मला. आणि मला सांगितलं होतं ह्यातनं चालू कर. आणि त्यामुळे ते बर्डन होतं काय, मला आईने आपली अंगठी विकून दिलेली, वडिलांना न सांगता, कारण वडील सपोर्ट करत नव्हते. म्हणजे ते नोकरी करतायत म्हटल्यानंतर तुम्हालाही नोकरीसाठी हां, मग ते क्लिअर होतं की शिक्षण झालं आहे. फॉर्च्युनेटली मी हुशार होतो. घरात काही नातेवाईकांच्या स्पॉन्सरशिपमुळे मी माझं शिक्षण लंडनला झालं. सो नशिबाने मला एक्सपोजर चांगलं मिळालं. म्हणजे आणि तिथे जाऊन पण स्कॉलरशिप्स होत्या, त्यामुळे एक्सपोजर मला चांगलं मिळालं, सर्कल चांगलं मिळालं. म्हणून म्हणतो की मी कायम माइंडसेटला मेजर महत्त्व देतो. कुठल्याही व्यावसायिकाला जर व्यवसाय करायचा असेल तर आय फील 90% हा माइंडसेटचा गेम आहे आणि 10%च फक्त तुमच्या स्किल्सचा गेम आहे. सो विथ द राईट माइंडसेट मला वाटतं की मला सक्सेस मिळणं पॉसिबल झालं. सो भांडवल ऑफकोर्स होतं आणि अगेन नशिबाची दानं पण पडावी लागतात. पण ते वेळेला मेहनत सुद्धा आणि ऑफकोर्स फक्त नशिबाची दानं असून फायदा नाही. अनेकांचं नशीब चांगलं असतं पण ॲक्शन घेत नाहीत किंवा नको तिकडे ॲक्शन्स घेतात आणि नंतर लॉंग टर्ममध्ये फसतात. सो ते सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. बट राईट माइंडसेट विल ऑलवेज प्ले अ मेजर रोल. येस, राईट. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या या सुरुवातीच्या काळामध्ये अशा कोणत्या 3 चुका तुम्ही केल्या, ज्या केल्या नसत्या तर आणखी पुढे गेला असतात किंवा त्याच्यातून खूप काही शिकलात तुम्ही? सगळ्यात पहिली चूक मी जी केली ती म्हणजे मी सगळ्यात पहिलं तर मला असं वाटलं की एक्सपोर्ट इम्पोर्ट आपणच करू, आपल्याला जमेल, आपल्याला कोणाकडे शिकायची गरज नाही आहे. आणि ती सगळ्यात पहिली चूक होती माझी. मी कुठे प्रॉपर फॉर्मल ट्रेनिंग नाही घेतलं एक्सपोर्ट इम्पोर्टचं. जेव्हा ते जाणवलं नंतर मी कुठून तरी ट्रेनिंग घेतलं
त्यानंतर मला असं वाटतं दुसरी चूक होती ती म्हणजे मी कोणातरी माझा मेंटॉर म्हणून नाही अपॉइंट केलं म्हणा किंवा कोणातरी मेंटॉर नाही मानलं. ट्रेनिंग घेतल्यानंतर असं वाटलं अरे आता आपल्याला पूर्ण इंडस्ट्री माहिती आहे, आपल्याला सगळंच येतं, आता काय गरज आहे कोणाकडे जायची आपल्याला. पण नंतर पुढे जाऊन आजही मला ते जाणवतं की त्यावेळेस जर मला एखादा मेंटॉर असता तर मी आज कमीत कमी 4 ते 5 वर्ष पुढे असतो. ओ. आणि तिसरी चूक माझ्या मते मी जी केली ती म्हणजे एका प्रोडक्टवरती फिक्स न राहता मल्टिपल, आता हे पण दिसतं, हे पण अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे कांदा दिसला कांद्यात पण अपॉर्च्युनिटी आहे, फ्रेंच फ्राईजमध्ये पण अपॉर्च्युनिटी आहे. तर ते आत्ता कळतं की अपॉर्च्युनिटी सगळ्याकडे आहे. यू नीड टू डिसाईड की कशावरनं पुढे जायचं आहे. राईट. सो मी त्यावेळेस ते प्रोडक्ट हॉपिंग करत राहिलो आणि त्यात मी माझ्या मते वर्षभर वाया घालवलं माझं. ओके ओके. याविषयी आपण बोलणारच आहोत, कशा पद्धतीने आपण राईट प्रोडक्ट चूज करू शकतो किंवा कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला जास्त संधी आहेत. पण त्याच वेळेला तुम्ही सांगितलं की तुमचं बॅकग्राऊंड हे तुमचे वडील नोकरी करत होते, तुमच्यावर सुद्धा तसं प्रेशर होतं, पण तुम्ही व्यवसाय निवडला आणि त्याच्यामध्ये बाकीच्याही गोष्टी तुम्ही सांगितल्या. तर तुम्हाला काय वाटतं आजकाल ज्या पद्धतीचं वातावरण आपल्या आजूबाजूला आहे त्यानुसार तरुणांनी व्यवसाय निवडावा की नोकरी? व्यवसाय निवडावा का हा ऑप्शनच नाही उरला आहे आता. हां. एक तर नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि ज्या पद्धतीने लोकांना ले ऑफ केलं जातं आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांमधनं, म्हणजे मुलं लाखो रुपये आईवडील टाकतात, मुलं शिक्षण घेतात आणि त्याच्यानंतर एखाद्या कंपनी एक रात्री अचानक नोटीस पाठवते आणि मुलांना कामावरनं काढलं जातं. हे खूप कॅज्युअल झालं आहे आजकाल. म्हणजे गुगलसारखी कंपनी 1,000 2,000 3,000 लोकं काढते, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या बाहेर काढत आहेत, सॉफ्टवेअर कंपन्या तर सर्रास लोकांना काढत आहेत. ह्याच्यात गरज काय? म्हणजे दुसरीकडे जाऊन मी काय गोष्ट बोलतो की तुम्ही जेवढी मेहनत दुसऱ्यासाठी करताय आणि त्याला करोडपती बनवताय, तेवढीच मेहनत जर स्वतःसाठी केली तर लखपती तर किमान बनालच बनाल. आणि ॲटलिस्ट इट वुड बी सेल्फ सफिशियंट बिझनेस. आज तुम्हाला मॅक्सिमम नोकरी करणाऱ्यांचा हा त्रास आहे. म्हणजे माझे अनेक मित्र आहेत जे नोकरी करतात, आम्हाला कायम भेटल्यानंतर ते स्वतःहूनच बोलतात आम्ही कामगार आहोत. म्हणजे चांगल्या पोझिशनला असणारी लोकं पण हे म्हणतात वी आर स्लेव्स. हा माइंडसेट ऑलरेडी नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये आहे. आणि जी मुलं नव्याने नोकरी करायचा विचार करत आहेत, किती म्हणजे आत्तापर्यंत किती करोडपती तुम्ही बघितले जे नोकरी करून करोडपती झालेत? हाताच्या बोटावर मोजणे एवढे आहेत. एखादा सुंजर पिचाई निघतो, बाकीच्यांचं काय होतं? सो त्यासाठी तुम्ही आय थिंक नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करत राहिलात तर एक गॅरंटी नक्की आहे की तुम्ही काहीतरी क्रिएट कराल. पण अगेन व्यवसाय करताना पण राईट माइंडसेट, फक्त पैसा कमवण्यासाठी व्यवसाय करणं इज रॉंग. येस. आणि असंही नाही म्हणणार मी, कारण नोकरी काही व्यवसाय प्रत्येकासाठी नाही आहे. काय काही ठराविक लोकांसाठी व्यवसाय, काही मग ठराविक कोणासाठी लोकांसाठी. आहे? म्हणजे तुमचा हा जो एक्सपिरियन्स आतापर्यंतचा राहिलेला आहे एवढ्या वर्षांचा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणते असे लोक आहेत की जे व्यवसाय करू शकतात किंवा त्यांच्यामध्ये काय क्वालिटीज असतात? व्यावसायिकाची सगळ्यात पहिली क्वालिटी असली पाहिजे म्हणजे बाउन्स बॅक ॲटिट्यूड. किती वेळा पडले, किती वेळा आपटले तरी परत येऊन उठून उभं राहणं, हे व्यावसायिकामध्ये सगळ्यात पहिलं असणं इम्पॉर्टंट आहे. दुसरं टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणं. आज काय चाललं आहे म्हणजे, नाही तर अनेक व्यावसायिक आपण बघितलं की जे बाबा आदमच्या जमान्यातलं त्यांचं सगळ्या सिस्टीम्स वापरतायत, त्याच करतायत आणि त्यामुळे बिझनेस ग्रो नाही करत. बिझनेस आहेत पण बिझनेस ग्रो नाही करत आहेत. दुसरा एक स्किल माझ्या मते कुठल्या किंवा माइंडसेट कुठल्या व्यवसायामध्ये असणं इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे यू शुड नॉट बी मॅरिड टू एनी प्रोडक्ट और सर्व्हिस. अनेक वेळा असं होतं की जसं कोडॅकचं झालं की ते फिल्म्समधनं बाहेरच नाही पडले, किंवा जे नोकियाचं झालं की ते एका टिपिकल याच्यामध्ये बाहेर पडलं, त्यांनी बराच वेळ घेतला. सो यू नीड टू अडॉप्ट चेंज. सो चेंज अडॉप्ट करणं, बाउन्स बॅक ॲटिट्यूड असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉब्लेम कुठला सॉल्व्ह करतो आहे हा आधी टेस्ट रन करणं. म्हणजे आज आपल्याकडे माझ्याकडे बऱ्याच लोक येतात. मी आत्तापर्यंत जवळ 24,000 लोकांना ट्रेन केलं आहे. अनेक लोक येतात, लोकांचा पहिला थॉट असतो की आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करू. माझं म्हणणं असतं की पहिले मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करायला पैसे आहेत ना, ते बँकेत ठेवून दे, त्याच्यामधल्या 10% अमाऊंट काढ, ज्या प्रोडक्टमध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं आहे त्या प्रोडक्टचं ट्रेडिंग चालू कर, अच्छा. विकून बघ. कारण मॅक्सिमम टाईम्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करणं सोपं असतं, स्टाफ हायर करणं सोपं असतं, कठीण असतं ते विकणं. एक्झॅक्टली. सो विकता जर तुम्हाला आलं तर तुम्ही जगात काही विकू शकता. राईट. आणि जर विकता नाही आलं तर तुमच्याकडे सोनं जरी असेल, भले तुम्ही 10 रुपये किलोने विकत असाल तरी ते पण विकता नाही येणार आहे. सो सेल्स स्किल्स डेव्हलप करणं इम्पॉर्टंट आहेत, किंवा नसतील तर ते डेव्हलप करण्याची तयारी असणं इम्पॉर्टंट आहे. सो सेल्स स्किल डेव्हलप करण्याची तयारी असेल तर एनी वन शुड गेट इन टू बिझनेस. येस, ट्रू. याच्यामध्ये आता आपण एक्सपोर्टविषयी बोलूयात. म्हणजे एक्सपोर्टमध्ये असं म्हटलं जातं की डॉलरमध्ये कमाई होते. एकदा एक्सपोर्टमध्ये उतरलं आणि चांगले क्लायंट मिळाले की मग डॉलर घेऊन आपण आपल्या इंडियामध्ये डॉलर घेऊन येऊ शकतो. पण त्याच वेळेला एक प्रश्न पडतो की खरंच
एक्सपोर्टमध्ये संधी आहे की हा फक्त महागडा भ्रम आहे? एक्सपोर्टच्या बाबतीत एक सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की लोकांना वाटतं इंटरनॅशनल बिझनेस असल्यामुळे ह्याच्यात सिस्टम्स कठीण आहेत. पण मला विचाराल तर मी लोकल बिझनेस पण केलेला आहे, मी इंटरनॅशनल बिझनेस पण केलेला आहे किंवा करतोय रादर दोन्ही. इंटरनॅशनल बिझनेस सोपा आहे अच्छा. कारण इथे सिस्टम्स ठरलेल्या आहेत. इथे तुमचे पैसे सेक्युर्ड आहेत. भारत सरकारची ECGC नावाची एक बॉडी आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, जे तुमचे बायर बरोबरचं पेमेंट सेक्युअर करून देतं तुम्हाला. अच्छा. म्हणजे जर तुमच्या बायरनी पैसे बुडवले तर आणि ECGCने व्हेरीफाय केलं असेल आधी, तर जेवढे पैसे बुडाले त्याच्या 80 ते 85% पैसे सरकार तुम्हाला देतं. म्हणजे पैसे अडकण्याची भीती नसते? भीती नाही आहे, पण मॅक्सिमम लोकांना हे माहीत नाही आहे अच्छा. किंवा लोक बऱ्याच वेळा ती सिस्टीम फॉलो करणं अवॉइड करतात. मग ती सिस्टीम नेमकी काय आहे? तो ECGC नावाची बॉडी आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. बेसिकली भारत सरकारची एक प्रायव्हेट कंपनी फॉर्म केलेली आहे किंवा एक्सटर्नल बॉडी फॉर्म केलेली आहे. ती बॉडी काम काय करते, तर तुमच्याकडे समजा एखादा बायर आलं USAवरनं, फॉर एक्झाम्पल बायरचं नाव असेल समजा ट्रम्प, त्याचे डिटेल्स घ्यायचे, ECGCकडे अप्रोच करायचं, त्यांना त्याचे डॉक्युमेंट्स द्यायचे. ECGC तुम्हाला सांगतं की ह्याच्यावर ट्रेड करा की नका करू. जर त्यांनी सांगितलं ट्रेड करा आणि तुम्ही केलात आणि समजा त्यांनी तुमचे पैसे बुडवले, तर जेवढे पैसे बुडवले त्याच्या 85 ते 90% सरकार तुम्हाला पैसे देतं. अच्छा. आणि जर त्यांनी सांगितलं की नका करू आणि तरी पण तुम्ही केलं, तर मग तुमच्या नशिबाची मालक तुम्ही. इन्शुरन्स सारखं असतं का? इट इज इन्शुरन्स, इट इज अ काइंड ऑफ इन्शुरन्स. पण इथे सगळ्यात पहिलं तुम्हाला आधी कळतं की त्या माणसावर ट्रेड करा की नका करू. सो जर तुम्हाला ते व्हेरीफाय करून मिळत असेल सरकारकडनं, तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरा एक फॅक्टर आहे तो म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट्स असतात. अच्छा. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की नवीन लोकांना किंवा एक्झिस्टिंग लोकांना ॲडव्हान्स पेमेंट मिळत नाहीत. पण फॉर्च्युनेटली माझ्याकडनं जेवढे लोक शिकलेत आणि जेवढे लोक ट्रेड करतायत त्यातले 70% लोक ॲडव्हान्सशिवाय काम नाही करत. मग ॲडव्हान्स 100% मिळतं का? हो, काही 100% मिळतं, कधी 70% मिळतं. सो कॉम्बिनेशन पण करू शकतो मी की बाबा समजा मी 50% ॲडव्हान्स घेतलात, तर 50%ची LC करा, लेटर ऑफ क्रेडिट. अच्छा. लेटर ऑफ क्रेडिट एक सिम्पल डॉक्युमेंट असतं जे आपली बँक बायरच्या बँकला कन्फर्मेशन देते आणि बायरची बँक आपल्या बँकला कन्फर्मेशन देते किंवा ह्याच्याकडे पैसे आहेत, तुम्ही माल पाठवा, डॉक्युमेंट्स द्या, डॉक्युमेंट्स आम्हाला बँकमध्ये मिळाले की आम्ही पैसे रिलीज करू. आणि ते किती दिवसांमध्ये मिळतात मग सो ते बेसिकली ते LC डॉक्युमेंट जे बनतं त्याच्या ॲग्रीमेंटमध्ये त्याची व्हॅल्यू असते. म्हणजे त्याचं व्हॅल्यू किती आहे, पैसे किती आहेत आणि किती वेळाचं आहे. ECGC मगाशी मी सांगितलं, तर ECGC अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की समजा या माणसावर तुम्हाला ट्रेड करायचा आहे, तर तुम्ही किती लाखांचा किंवा किती करोडोंचा करायला पाहिजे हे पण ECGC सांगतो तुम्हाला. अच्छा. ओके. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला एक्सपोर्ट करायचं असतं त्यावेळेला असं म्हटलं जातं की जी सरकारी किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला सर्टिफिकेशन पाहिजे, या सगळ्या गोष्टी अवघड आहेत असं म्हटलं जातं, तर त्यामध्ये किती तथ्य आहे? ओके, अवघड नाही आहेत. त्याला डॉक्युमेंटेशन मिळायला वेळ जातो तुम्हाला, नो डाऊट अबाउट इट. पण EPC म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स क्रिएट केलेले आहेत गव्हर्नमेंटकडनं. आणि प्रत्येक अथॉरिटीसाठी, प्रत्येक प्रोडक्टसाठी वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये काम करण्यासाठी अपेड आहे, मरीनमध्ये काम करण्यासाठी एम्पेड आहे, केमिकलसाठी केमेक्सिल आहे, इंजिनिअरिंगसाठी EPC आहे. अशा वेगवेगळ्या अथॉरिटीज क्रिएट केलेल्या आहेत. तर त्याच्या नावातच आहे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. एक्सपोर्ट प्रमोट करण्यासाठी ज्या बॉडीज गव्हर्नमेंटने बनवलेल्या आहेत तिथे तुम्ही अप्रोच करा, दे आर सिटिंग देअर टू हेल्प यू. अच्छा. मग याच्यामध्ये लोकांची कुठेतरी तयारी कमी पडते असं म्हणता येईल? लोकांना माहितीच नाही आहे ना, सांगितलं गेलं नाही आहे. मुळात एक्सपोर्ट म्हटल्यानंतर किंवा इम्पोर्ट म्हटल्यानंतर भीती त्या व्यवसायाच्या भोवती एवढी आहे. आणि आत्तापर्यंत जेवढे लोक शिकवत आहेत की शिकवत होते, हे सगळे इतकं कठीण करून सांगत होते ते की त्यामुळे सामान्य माणूस याला घाबरत होता. प्लस काही ठराविक लॉबीज आहेत विच डोंट वॉन्ट मराठी माणूस किंवा सामान्य माणसांनी त्या व्यवसायामध्ये यावं. त्यामुळे ते कधी माहिती दिलीच गेली नाही प्रॉपर. आणि जे द्यायचा प्रयत्न करत होते त्यांना वेगळ्या पद्धतीने मागे खिचणं किंवा त्यांचे बदनामी करणं, हे माझ्या बाबतीत पण झालं अनेक वेळा. मग तुम्ही त्याच्यातून कसा मार्ग काढला? माझा फंडा खूप क्लिअर होता. मी एक बाबतीत मी क्लिअर आहे की मी आजच्या तारखेला विथ नंबर्स, म्हणजे जेवढ्या लोकांना ट्रेन केले ते आणि सगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यू विथ सक्सेस स्टोरीज, आय एम इंडियाज नंबर 1 एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर, कोच अँड कन्सल्टंट. मला धमक्या आल्या, मला लोकांनी वेगळ्या राज्यांमधनं ट्रोल करायचा प्रयत्न केला, आपल्या मराठी माणसांना एकत्र बरोबर घेऊन मला ट्रोल करायचा प्रयत्न केला. पण मला एक माहिती होतं, माझं इंटेन्शन क्लिअर आहे. मी ज्या कारणासाठी करतोय, माझं पोटपाणी या एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंगवरती नाही चालत.
पण हे ट्रोल करणारे नेमके कोण होते आणि त्यांचा मोटिव्ह काय होता, का सो केलं? मेजरली काही लॉबीज आहेत इतर राज्यांमधल्या, आता कुठल्या राज्यामध्ये मी सांगणार नाही. त्या लोकांचं मेजर इंटेन्शन होतं ट्रोल करणं. दुसरं आपल्या महाराष्ट्रातले काही लोक होते जे लोक आधी या इंडस्ट्रीमधले लीडर्स होते, एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग कोचिंगमधले. अच्छा. आणि जसं त्यांच्या ट्रेनिंगच्या बाबतीत एक गोष्ट कळायला लागली की त्यांच्या ट्रेनिंगकडनं होणाऱ्या सक्सेस स्टोरीज आणि माझ्याकडनं मिळणाऱ्या सक्सेस स्टोरीज याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मग तुमचं ट्रेनिंग आणि आपण फ्लोमध्ये जर एखादा व्यक्ती जाऊन शिकत असेल किंवा त्यांनी मेंटॉर सोबत घेतलेला नसेल, मानलं नसेल, तर त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? तुम्ही असं काय शिकवता ट्रेनिंगमध्ये? सो मी सगळ्यात पहिले तर माइंडसेटवरती काम करतो. कारण मला माहिती आहे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो बिकॉज ऑफ राईट माइंडसेट. मी सवयी बदलायला लावतो, सवयी चेंज करायला लावतो. मी गॅरंटी देतो ऑन पेपर लिहून की माझ्याकडनं शिकून मी दिलेल्या सिस्टम्स तुम्ही फॉलो केल्यात आणि जर तुमच्या 6 महिन्यामध्ये ट्रेड नाही झाला तर आयुष्यभर फुकट काम करेन तुमच्यासाठी. दिस इज ऑन पेपर माझी सिग्नेचर असलेलं. याचं कारण आहे की आय नो हाऊ टू क्रिएट सक्सेस. अच्छा. त्या सगळ्या सिस्टम मी स्वतः वापरलेल्या आहेत. त्या सगळ्या सिस्टम्स मी वापरल्यानंतर मी काही ठराविक एक 50 लोकांच्या ग्रुपवरती ते प्रॅक्टिस केली आणि मग आय हॅव गॉट इट आउट. अच्छा. सो इट इज प्रूव्हन सिस्टम. मग आतापर्यंत किती लोकांनी ट्रेनिंग घेतलं तुमच्याकडून माझ्याकडनं आतापर्यंत 23,000 लोकांनी ट्रेनिंग घेतलं. आणि त्याच्यातील सक्सेसफुल किती झाले? सक्सेसफुल स्टोरीज आय वुड से अराउंड 45 to 55% मध्ये. म्हणजे हे सर्वजण या बिझनेसमध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. हो, म्हणजे त्याच्यामध्ये मी कसं करतो, मी ट्रेन करताना मी एक्सपोर्ट ऑफ प्रोडक्टमध्ये ट्रेन करतो, इम्पोर्ट ऑफ प्रोडक्टमध्ये ट्रेन करतो, एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेसमध्ये पण ट्रेन करतो, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेसमध्ये पण. फक्त प्रोडक्ट एक्सपोर्टवरती मी भर नाही देत. प्रोडक्ट, सर्व्हिस, इंटरनॅशनल बिझनेस आणि डोमेस्टिक बिझनेस. अच्छा. सो माझा फंडा खूप क्लिअर आहे की तुम्ही स्टार्ट करताना रेव्हेन्यू जनरेशन ती चालू करा. माझ्याकडे येणारा जो क्राऊड आहे हा मेजरली नवीन लोक आहेत. अच्छा. की ज्यांना नोकरी सोडायची आहे किंवा ज्यांनी व्यवसाय करायचा कधी विचारच नाही केलेला आहे. सो जे कुठेतरी एक नवीन होपनी येत आहेत तो क्राऊड माझ्याकडे खूप जास्त माझ्याकडे लोक येतात. म्हणजे फ्रेश माइंड. फ्रेश माइंड. त्यामुळे सगळ्यात पहिलं तर माइंडसेट क्रिएट करणं, त्यानंतर ऑन्टरप्रिनरल माइंडसेटवरती त्यांना घेऊन जाणं, ह्याच्यावरती माझा मेजर फोकस असतो. त्यातून मग त्याच्यानंतर सिस्टम्स एक्सपोर्टसाठी लागणाऱ्या, डोमेस्टिकसाठी लागणाऱ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एकमेव भारतातला तरी एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर कोच आहे जो जेवढे जण माझ्याकडनं ट्रेन होतात त्यांना मी 1 to 1 बसून पर्सनल कन्सल्टन्सी देतो. अच्छा. 1 to 1 बसून. म्हणजे माझा आता समजा 3,000 लोकांचा ट्रेनिंग प्रोग्राम होतोय, तो झाल्यानंतर पुढचे 1 ते 1.5 महिना मी प्रत्येकाला 1 to 1 भेटणार. अच्छा. त्यांचे प्रॉब्लेम्स काय ते समजून घेणार, त्यांना त्याच्यावरती सोल्युशन बसून देणार. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, मी वर्षातून 3 वेळा महाराष्ट्र दौरा करतो. अच्छा. की मी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन तिकडच्या माझ्या स्टुडंट्स सांगतो येऊन भेटा मला. त्याचबरोबर मी आता वेगवेगळ्या देशांमध्ये जातो, तिकडच्या मराठी लोकांना कनेक्ट करतो. म्हणजे आता रिसेंटली मी मॉरिशसला जाऊन आलो. मॉरिशसमध्ये साधारणपणे 350 मराठी बांधव एकत्र आले, माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलं त्यांनी आणि आता ते माझ्या जे इकडचे स्टुडंट्स आहेत जे एक्सपोर्ट करू पाहत आहेत त्यांचे बायर बनतील. अच्छा. म्हणजे ते इथल्या गोष्टी बाय करतील. सो मी माझं तिकडचं मॉरिशसचा टॉपिक होता तो दॅट इज हाऊ टू इम्पोर्ट फ्रॉम इंडिया. मी इकडे शिकवतोय हाऊ टू एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया. ओके. सो एक्सपोर्टर पण मीच घडवायचा प्रयत्न करतोय, इम्पोर्टर पण मीच घडवायचा प्रयत्न करतोय. सो जो गॅप आहे, वस्तू आपल्या इकडून जातील. येस, वस्तू आपल्याकडनं जातील. माझ्या स्टुडंट्सला मी सांगतो तुम्ही प्रोडक्ट ठरवा कुठलं आहे ते. तिकडच्या लोकांना सांगतो तुम्ही प्रोडक्ट ठरवा तुम्हाला कुठलं इम्पोर्ट करायचं. माझ्याकडे दोन्हीची कनेक्टिव्हिटी आहे आणि या सगळ्यामध्ये मी एकही रुपयाचं कमिशन घेत नाही. ओके. दिस इज कम्प्लिटली एक्स्ट्रा. आणि त्याच्याचमुळे मी आता मॉरिशसला जेव्हा गेलो होतो तर माझं तिकडच्या मिनिस्टर ऑफ कॉमर्सबरोबर मीटिंग झाली. तिकडचे कल्चरल मिनिस्टर आहेत, मराठी आहेत ते पण, त्यांच्यावर मीटिंग झाली. सो त्या लोकांनी मला ओपन हे दिलं की तुम्ही मॉरिशस पॉईंट ऑफ व्ह्यू अजून काय करता येईल मला सांगा. माझं तिकडचं मॉरिशस चेंबर ऑफ कॉमर्स आहे, त्यांच्यावर मीटिंग झाल्या. सो आम्ही लवकरच बायर सेलर मीट्स करतोय. सो या मीट कुठे होतील? या मीट महाराष्ट्रात, तिकडची लोक महाराष्ट्रात येतील आणि प्लस आपलं डेलिगेशन मॉरिशसला जाईल. दोन्ही होतील त्या. सो तसं मी पूर्ण जगभरात करायचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट टाइम गोईंग मग तावसोमामध्ये मी जातोय, फिनलँडमध्ये जातोय आणि एम्बेसीज बघा सगळ्यात महत्त्वाचं मी मॉरिशसमधले जे इंडियन अँबॅसेडर आहेत मिस्टर श्रीवास्तव त्यांच्यावर माझी मीटिंग झाली. त्यांच्यावर डिस्कशन झालं की आपण अजून कसं डेव्हलप करू शकतो. सो मी फक्त ट्रेनिंग, आय एम नॉट अ ट्रेनिंग गिविंग कंपनी. मी ती एक सिस्टीम डेव्हलप करायचा प्रयत्न करतो. ॲट द एंड इंटेन्शन एकच आहे, मराठी माणसाने व्यवसाय चालू करावा किंवा एक्सपोर्टचा बिझनेसमध्ये एंटर करावं. मग याच्यामध्ये तुम्ही आता दुसऱ्या देशातले जे लोक जोडताय किंवा त्यांना इम्पोर्ट शिकवताय तर हे सगळे फक्त मराठीच आहेत का इतर देशांचे नागरिक आता मॉरिशसमध्ये जेवढे होते त्यातले 90% मराठी होते. ओके.
तर मराठी माणसामध्ये म्हणजे आता तुम्ही सांगताय की त्यांना तुम्ही प्रोत्साहित करताय हे कशा पद्धतीनं ट्रेड करता येईल. तुम्हाला काय वाटतं, एक असं सांगितलं जातं की मराठी माणूस व्यवसाय करत नाही. त्यामागचं कारण नेमकं काय असतं? अनफॉर्च्युनेटली ना हे सांगणारी आपलीच माणसं आहेत, मराठी माणसं. आणि लोकांचा थॉट प्रोसेस काय की व्यवसाय फक्त नो ऑफेन्स टू एनी कम्युनिटी बट गुजरातीयांनी करावा किंवा रेस्टॉरंटचा बिझनेस शेट्टी लोकांनी करावा. तर मला कायम विचार असं वाटतं की गुजरातमध्ये का सगळे व्यवसायच करतात का, नोकरी नाही करत का? सो बिझनेस इज नॉट अबाउट द कम्युनिटी. आज मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये काही लोक नाही आहेत का, म्हणजे बाबा कल्याणी असतील, केसरी पाटील असतील, हनुमंतराव गायकवाड असतील, अनेक लोक आहेत मराठी माणसांनी करोडोचे व्यवसाय उभे केलेले आहेत आणि शून्यातून उभे केलेले आहेत. सो बिझनेस इज नॉट अबाउट एनी कम्युनिटी आय फील. हां, कम्युनिटीचा बेनिफिट कुठे होतो तर लोक सपोर्ट करायला असतात, जे आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये खूप कमी दिसत होतं. एक 5-10 वर्षापूर्वी कमी होतं. पण आज अनेक असे प्लॅटफॉर्म्स आहेत. म्हणजे माझं स्वतःचं फेडरेशन ऑफ मराठी एंटरप्रेन्योर्स नावाचं एक बिझनेस ग्रुप आहे, बिझनेस क्लब आहे, की जिथे आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे क्लब्स आहेत. सॅटर्डे क्लबसारखे क्लब्स आहेत जे मराठी माणसांना प्रमोट करायचा प्रयत्न करत आहे. किंवा मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन नावाचं पुण्यातलं एक असोसिएशन आहे. असे अनेक असोसिएशन जे काम करत आहेत मराठी माणसांनी पुढे यावं म्हणून. तर याच्यामध्ये म्हणजे अर्बन पॉप्युलेशन मधले जे तरुण आहेत ते जास्त आहेत का मग गाव खेड्यातले लोक जास्त आहेत? कॉम्बिनेशन आहे. अच्छा. कॉम्बिनेशन म्हणजे माझ्याकडे जर रेशो वाईज सांगायचं झालं तर 40% ऑडियन्स इज फिमेल्स. ओ नाईस. कारण फिमेल या व्यवसायामध्ये जास्त नसतात असं याचं म्हटलं कारण जातं. असं आहे की तुम्ही एक्सपोर्ट जेव्हा बघितला जातो लोकांना वाटतं फक्त कंटेनर पाठवणं घेऊन येणं, पण तसं नाही आहे. तुम्ही ऑनलाईन एक्सपोर्ट इम्पोर्ट पण करू शकता ओके. ई कॉमर्सच्या माध्यमातून. म्हणजे मी भारतामध्ये बसून USA मधल्या ॲमेझॉनवरती प्रोडक्ट सेल करू शकते. हे महिलांना खूप सोयीस्कर पडतं. सो एक तर 40% महिला आहेत. ग्रामीण आणि शहरी जर विचार झालं तर आय थिंक 60% शहरी भागातली मुलं आहेत, 40% ग्रामीण महाराष्ट्रातली मुलं आहेत. कदाचित मी त्यांच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचायला कमी पडलो असेल, पण मुलांमध्ये आहे अजूनही व्यवसाय करायचं हे. आणि याच्यामध्ये जेव्हा एखादी महिला, तुम्ही आता आपण महिलांविषयी बोलतोय आणि महिला दिन सुद्धा येतोय, तर त्याच्यामध्ये महिलेला घरी बसून हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी काही वेगळं प्रमाणपत्र घ्यावं लागतं, त्याच्यासाठी किती खर्च येतो? काही कसलंही प्रमाणपत्र लागत नाही. तुम्हाला एक प्रोडक्ट ठरवावं लागतं. ते प्रोडक्ट कुठल्या कंट्रीमध्ये विकायचं ते ठरवावं लागतं. ते कंट्रीमध्ये प्रोडक्ट ठरवल्यानंतर कुठल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ऑनलाईन सेल करू शकता हे डिसाईड करायला लागतं. या सगळ्याचं ट्रेनिंग मी देतो. ओके. प्रमाणपत्र, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, गव्हर्नमेंटकडनं मिळणारं भांडवल, ह्या भानगडीतच मी पडायला लावत नाही. तरी पण या सगळ्यासाठी खर्च किती येतो साधारणतः? तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये तुमचं करिअर ₹5,000 च्या भांडवलावरनं पण चालू करू शकता. ओके. म्हणजे माझ्याकडे एक मुलगा आहे, माझ्याकडनं शिकलेला एक मुलगा आहे सुयोग वाळके नावाचा. तो 11,000 पगार होता त्याचा. अच्छा. माझं ट्रेनिंग घेतलं, नोकरी सोडली. आज एक्सपोर्ट इम्पोर्ट कन्सल्टन्सीज देतोय, एक्सपोर्ट इम्पोर्टचे रिसर्च रिपोर्ट प्रोव्हाइड करतोय लोकांना. महिन्याला ₹1.5 ते ₹2 लाख कमवतोय. मग हे 5,000 मध्ये कसं सुरू करू शकतो? म्हणजे एक रफ आयडिया. सो बेसिक 5,000 समजा तुमच्याकडे 5,000ची इन्व्हेस्टमेंट आहे, तेवढेच पैसे आहेत तुमच्याकडे, त्याच्यावरती एक्स्ट्रा तुमच्याकडे पैसे नाहीत. सगळ्यात पहिले डेव्हलप युअर स्किल. ओके. आता 5,000 मध्ये माझं ट्रेनिंग अटेंड करणं पॉसिबल होणार नाही, पण अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत जे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात. पण म्हणजे अनेक प्लॅटफॉर्म म्हणजे कोर्सेरासारखं प्लॅटफॉर्म असेल किंवा युडेमीसारखे आहेत की ₹300-400 बेसिक कोर्सेस ॲटलिस्ट तुम्हाला इंडस्ट्री समजून घेण्यासाठी तरी हे होऊ शकतं. अगदीच नाही तर माझं ₹99 वर्कशॉप होतं ऑनलाईन. ऑनलाईन. 4 तासाचं वर्कशॉप असतं. माझ्याकडे असेही लोक आहेत, मग एक आत्ता गेल्या आठवड्यात मला स्टोरी कळली की ₹99 वर्कशॉप केलं एका माणसाने, 6 वेळा अटेंड केलं आणि ते करून त्यातल्या सिस्टम्स वापरून त्यांनी ₹35 लाख रेव्हेन्यू जनरेट केला. आणि आता त्याला कळलं पुढे कुठेतरी अडतोय, तर तेव्हा आता माझ्या पुढच्या प्रोग्राम्स अटेंड करतो. तोपर्यंत पैसे अर्न केले. केले. त्याच्यामुळे तेही अटेंड करू शकला. सो बेसिकली जर 5,000ची इन्व्हेस्टमेंट असेल तर सिम्पल आहे. तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील की ज्यांना एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे पण त्यांना माहीत नाही आहे. सो एक तुम्ही त्यांना प्रबोधन करू शकता, त्यांना गाईड करायचा प्रयत्न करू शकता आणि त्यातनं त्यांना तुम्ही डॉक्युमेंट्स बनवून देण्याची सर्व्हिस देऊ शकता. ओके. आज एक्सपोर्ट इम्पोर्टचे डॉक्युमेंट बनवून देण्यासाठी लोक बाहेर ₹50,000 चार्ज करतात. आणि ॲक्च्युअल कॉस्ट किती आहे? एक्सपोर्ट इम्पोर्टचं बेसिक लायसन्स ₹500 बनतं. आणि त्याच्यासाठी मग ते सरकारी प्रक्रियेतून जाऊन वेळ खाऊ ऑनलाईन आहे? होतं. हां. ऑनलाईन होतं. किती दिवसामध्ये? एक्सपोर्ट 2 तासात लायसन्स रेडी होतं. अच्छा. एक्सपोर्ट इम्पोर्टचे जेवढे डॉक्युमेंट्स लागतात हां, हां. हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे 10 ते 12 दिवसात रेडी होऊन जातात. अगदी तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये जरी काम करायचं म्हटलं तर तुम्हाला मॅक्सिमम त्याची लागणारी कॉस्ट वूड नॉट बी मोर दॅन 18,000 to 20,000. याच्यामध्ये तुमचे सगळे एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी लागणारे डॉक्युमेंट्स रेडी होऊन जातात. ओके. सो ते तुम्ही समजा तुमच्याकडे पैसे कमी असतील तर तुम्ही ती सर्व्हिस द्यायला चालू करा. आज माझ्याकडे पण लोक जेव्हा येतात आम्हाला डॉक्युमेंटेशन काढून पाहिजेत तर गव्हर्नमेंट चार्जेस व्यतिरिक्त मी ₹10,000 चार्ज करतो.
सो महिन्याला तुम्हाला अशी 10 लोकं जरी मिळाली तरी लाख रुपयाचा रेव्हेन्यू होतो तुमच्याकडे. म्हणजे फक्त सो भांडवल जेव्हा कमी असेल तेव्हा तुम्ही एक कंटेनर भरून सोनं एक्सपोर्ट करायचं स्वप्न नाही बघू शकत. त्यावेळेस यू हॅव टू स्टार्ट स्मॉल. सो मग ते स्टार्ट स्मॉल करण्यासाठी एक तर डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेस मी जे आत्ता सांगितलं ते, किंवा रिसर्च रिपोर्ट. आज अनेक असे व्यावसायिक आहेत ज्यांना एक्सपोर्टमध्ये जायचं आहे पण त्यांना कुठे जायचं, कसं जायचं, काय करायचं माहीत नाही. सो तुमच्याकडे भांडवल कमी आहे ना, तर मग नॉलेज घ्या, त्यांना लागणाऱ्या सिस्टीम्सचा एक रिपोर्ट रेडी करा. एक रिपोर्ट आज मी माझ्या कंपनीकडे कोणी आलं की बाबा आम्हाला एक्सपोर्ट करायचं, आम्हाला कसं करायचं सांगा. एक रिपोर्ट आम्ही 15,000 रुपयाला चार्ज करतो. अच्छा. जर तुम्ही नवीन स्टार्ट करत असाल यू कॅन चार्ज 5,000 रुपीज. 5,000 रुपयापर्यंत विकत घेणारे लोक 10 जरी मिळाली तरी 50,000 रुपये होतात. सो पैसे कमी असले मायक्रोनी स्टार्ट करा. डायरेक्टली अंबानी बनायची स्वप्न बघण्यापेक्षा यू कॅन स्टार्ट स्लो. रादर अंबानी पण हळूहळूच बनलेत. मग तुम्ही या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग देता तुमच्याकडे आल्यानंतर? येस, माझ्याकडे मी सांगतो की तुमच्याकडे जरी पैसे असतील ना तरी स्टार्ट फ्रॉम द ग्राउंड. कारण मी तिकडनं चालू केलं आहे. मी खालनं चालू केल्यामुळे मला माहिती आहे की मला आज माझा स्टाफ आहे तो कुठे फसवू शकतो, चोरी कुठे होऊ शकते बिझनेसमध्ये, किंवा कुठल्या पॉईंटला तुम्हाला लोक बॅकस्टॅप करू शकतात हे तर माहिती आहे मला. त्यामुळे जरी कोणी आलं माझ्याकडे ज्याच्याकडे भांडवल आहे, तुम्ही सांगतो तू खालनं चालू कर, की जेणेकरून अल्टिमेटली बिझनेस इज ऑल अबाउट क्रिएटिंग अ लॉंग टर्म जर्नी. एक कंटेनर एक्सपोर्ट करणं हा आपलं इंटेन्शन नाही आहे. खरं. इट इज अबाउट किंवा मी माझा बिझनेस लेगसी ड्रिव्हन बिझनेस कसा करू शकेन की मी गेल्यानंतर माझ्या परिवारासाठी व्यवसाय चालू राहायला पाहिजे. तो माइंडसेट असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तर ती वेळ द्यायची त्यांची तयारी आहे, तो माणूस चांगला व्यवसायात उभा करू शकतो. आणि एक्सपोर्टमध्ये तुम्ही आता प्रोडक्ट चूज करण्याविषयी बोलताय, तर असे कोणते प्रोडक्ट आहे ज्याला डिमांड आहे? असं कुठलंच प्रोडक्ट नाही आहे की जे लिगल आहे आणि ज्याला डिमांड नाही आहे. ओके. प्रत्येक प्रोडक्ट जे लिगल आहे त्या प्रोडक्टला डिमांड आहे. तुम्हाला फक्त तो विकत घेणारा कुठला देश आहे ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. हां, आता काही प्रोडक्ट असे आहेत की जसं कांदा झाला, त्याची मागणी खूप आहे पण गव्हर्नमेंट कधीतरी बॅन करतं. अशा प्रोडक्टमध्ये जे लोक नवीन आहेत त्यांनी येऊ नये, ओके. किंवा जे अगदी शेतकरी नाही आहेत किंवा आडतदार नाही आहेत त्यांनी ॲग्रिकल्चरच्या एक्सपोर्ट्समध्ये येऊच नये. हा माझा हट्ट आहे माझ्या स्टुडंटसाठी पण, ओके. की तुम्ही नका जाऊ. तुम्हाला त्यामागचं कारण काय? मुळात काय होतं ना, ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट्स हा कम्युनिटी मार्केट आहे. त्यामुळे रेट वोलेटायलिटी खूप आहे आणि त्याचबरोबर सरकारचे जे नियम आहेत ते. येस. सो त्यामुळे यू आर नॉट मॅरिड टू दॅट प्रोडक्ट ना. हां, तर मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी शेतकरीच आहे, तर मला तेच प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं, माझ्याकडे पर्यायच नाही आहे. पण मी जर ॲज अ ट्रेडर, ॲज अ मर्चंट ट्रेडर नवीन प्रोडक्ट सिलेक्ट करणार असेल तर मग बरेच ऑप्शन्स आहेत ज्याच्यातनं मी प्रोडक्ट सिलेक्ट करू शकतो आणि ज्याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खूप आहे. सर्व्हिसेस एक्सपोर्ट्समध्ये उतरा. जर भांडवल कमी असेल तर सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये खूप चांगली मागणी आहे. म्हणजे ज्या सर्व्हिससाठी भारतामध्ये 10,000 रुपये दिले जातात त्याच सर्व्हिससाठी सिंगापूर असेल, US असेल, युरोप असेल अशा मार्केटमध्ये 50,000, 60,000 रुपये दिले जातात. कारण आपल्याकडची सर्व्हिसेस आपण देऊ शकतो. कोणते सर्व्हिस ते आपण टुरिझम सर्व्हिसेस देऊ शकतो, बुक रायटिंग सर्व्हिसेस झाल्या, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस झाल्या, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस झाल्या. जी कुठली सर्व्हिस तुम्ही भारतात देऊ शकता, लिगल सर्व्हिसेस झाल्या, मेडिकल सर्व्हिसेस झाल्या. म्हणजे मी स्वतः IVF सर्व्हिसमध्ये एक्सपोर्टचं हे करतो. IVFची बाळ होण्यासाठी जी ट्रीटमेंट वापरली जाते त्यासाठी सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये मी काम करतो. मेजरली कझाकिस्तान, उझबेकिस्तानच्या मार्केट. म्हणजे इथून डॉक्टर तुम्ही पाठवता? नाही, मी तिकडनं पेशंट्स इथे हे करतो. ओके. मेडिकल टुरिझम. अच्छा. मग याच्यामधून किती कमाई होऊ शकते या सगळ्या गोष्टी? साधारण खूप चांगलं मार्केट आहे. अच्छा. खूप चांगलं. जिथे अल्टिमेटली सिम्पल लक्षात ठेवा, आज मुंबईमधले जसलोक हॉस्पिटलसारखे हॉस्पिटल्स आहेत तिथे बाहेरच्या देशातनं येणारे पेशंट्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सो दिस इज बेसिकली एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस. येस, ट्रू. सो त्याला मागणी देर इज नो लिमिट. कारण अनेक देश आहेत अशी जिकडे की सर्व्हिसेस अवेलेबल नाही, लोकांकडे पैसा आहे किंवा लोकांना जीव वाचवायचा आहे. मेडिकल सर्व्हिसेस झाल्या, लिगल सर्व्हिसेस झाल्या. माझे एक मित्र आहेत, ॲडव्होकेट आहेत, ते मेजरली युरोपियन कंट्री फोकस करतात. तिकडचे जे NRIs आहेत ज्यांचे इकडचे काही लिटिगेशन्स आहेत त्यांना ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात इकडचे लिटिगेशन सॉल्व्ह करण्यासाठी. आणि ही इज अर्निंग इन क्रोड्स. ओ, अच्छा. आणि आता तुम्ही हे जे काही बिझनेसमॅन आहेत त्यांच्या दृष्टीनं बोललात, आता शेतकऱ्यांविषयी आपण बोलूयात. एखादा शेतकरी आहे, कांदा उत्पादक आहे किंवा एखादा माल तो उत्पादित करतोय, मग त्यांनी एक्सपोर्ट करायचं असेल तर काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं तर भारतातल्या शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. आपल्याकडे काय होतं की आडतदार असतील किंवा आमच्यासारखे ट्रेडर्स असतील, आम्ही शेतकऱ्यांकडनं माल घेतो आणि आम्ही पैसे कमवतो. पण तो बिचारा शेतकरी कधीच एक्सपोर्ट करायला जात नाही, कारण घाबरतो, कारण नो हाऊ नसतं, नॉलेज नसतं. खरं. दुसरा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो बघितला की शेतकऱ्यांची पुढची पिढी शेतकरी न होता जॉबकडे वळते. हो.
सो तेच ऑफकोर्स जॉब करा, तुमची गरज असेल, पण सायमल्टेनियसली एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकून तुमच्या आईवडिलांच्या शेतातला माल एक्सपोर्ट करायचा प्रयत्न जर केलात तर कुठेतरी एक त्याला चालना मिळेल. आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो मी बघतो तो म्हणजे खूप कमी शेतकरी आहेत, हार्डली आय थिंक 3 ते 4% शेतकरी आहेत जे पर युनिट कॉस्ट काढतात. अच्छा. म्हणजे माझ्याकडे जर 100 एकरची जमीन असेल, 100 एकरच्या जमिनीच्या लागवडीसाठी समजा माझ्याकडे मला 1 लाख रुपये खर्च आला असेल, त्यातनं मला 10 क्विंटल माल निघाला, तर माझी पर केजीची कॉस्ट काय, हे काढणारे शेतकरी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्यात. मी हा सर्वे अख्ख्या महाराष्ट्रभर केलेला आहे आणि मला हार्डली 2 ते 3% शेतकरी मिळाले जे हे करतात. अच्छा. सो त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची एक्झॅक्ट कॉस्टच माहीत नाही. मग बाहेर गेल्यानंतर एक्सपोर्ट केल्यानंतर त्यांना किती कॉस्ट मिळू शकते एका किलोसाठी? सो त्याला काय बघा, अगेन जसं म्हटलं की व्हॉलेटाईल मार्केट आहे. तुम्हाला आज एखादा प्रोडक्ट इथे 10 रुपयाला तुम्हाला मिळत असेल तर तेच समजा युरोप मार्केटमध्ये त्याची किंमत 30 रुपये पण असू शकते. ओके. किंवा वेळेला 10 रुपयाचं प्रोडक्ट तिकडे 3 रुपयाला मिळू शकतं. सो त्याच्यासाठी ती पर युनिट जो कॉस्ट काढलीत तुम्ही, तर फोकस काय असला पाहिजे की माझी जी त्याच्यात लागत लागलेली आहे ती लागत मी डोमेस्टिक मार्केटमध्ये कव्हर करेन. अच्छा. आणि एक्सपोर्टला जो माल पाठवेन मग तर किती रेट अपडाऊन झाले, शून्य तर होणार नाही आहे. एक्सपोर्टला जो काय माझा माल जाईल तो माझा एक्स्ट्रा प्रॉफिट राहील. या माइंडसेटनी जर शेतकऱ्यांनी काम चालू केलं तर शेतकऱ्यांना चांगलं मार्जिन्स, प्रॉफिट्स पण एन्जॉय करता येतील, रेव्हेन्यूज पण जनरेट करता येतील. मग शेतकऱ्यांचे जे प्रोडक्ट आहेत म्हणजे शेतीमध्ये उगणारे कोणत्या प्रोडक्टला जास्त मागणी आहे बाहेर? प्रत्येक प्रोडक्टला कांदा एक्सपोर्ट होतो, द्राक्ष एक्सपोर्ट होतात, पोमोग्रेनेट एक्सपोर्ट होतात, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स, या प्रत्येक प्रोडक्टला अगं अल्टिमेटली भारत हा कृषीप्रधान देश आहे. हो. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र हा त्याचा टॉप ऑफ इंडिया आहे. सो त्यामुळे महाराष्ट्रातनं एक्सपोर्ट होणारा प्रोडक्ट प्रत्येक ॲग्रिकल्चर प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे. अच्छा. म्हणजे मी कायम गोष्ट सांगतो की कांदा पण एक्सपोर्ट होतो आणि सडलेला कांदा पण एक्सपोर्ट होतो. अच्छा. सडलेला कांदा पण एक्सपोर्ट केला ते जातो. कशासाठी तो वापरला बेसिकली काय म्हणतात त्याला, खत म्हणून वापरला जातो. ओके. शेण एक्सपोर्ट केलं जातं आपल्याकडनं. तेही खतासाठी? नाही, शेण एक्सपोर्ट केलं जातं मेजरली. तर युएई खूप आपल्याकडनं शेण विकत घेते, कारण युएईच्या लक्षात आलं की ॲग्रिकल्चरसाठी युएई इज डिपेंडंट ऑन इंडिया. ओके. त्यामुळे ते लोक तिकडे जमीन क्रिएट करतात की जिथे स्वतःची शेती ते लागवड करतील. म्हणजे काही वर्षानंतर भारतातनं जो युएईला आता एक्सपोर्ट होतो एवढ्या मोठ्या प्रमाणात तो कमी झालेला असेल. ओके. मग फ्युचरमध्ये कोणत्या गोष्टींना स्कोप असेल एक्सपोर्टसाठी? फ्युचरमध्ये मला असं वाटतं क्लोदिंग अनएंडिंग आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग प्रोडक्ट्सला अनएंडिंग मागणी आहे. जिथे भारतात ऑफकोर्स ॲग्रिकल्चर, इंडियातलं ॲग्रिकल्चर काही बंद नाही होणार, काही संपणार नाही, कधीच नाही संपू शकत, कारण आपण त्यात आजही पायनियर आहोत. सो ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये जे डे टू डे वापरले जातात त्या प्रोडक्टला मागणी आहे. फिशरीजसाठी खूप चांगली मागणी आहे वर्ल्ड मार्केटमध्ये. त्यात पण फ्रोझन फिशची वेगळी मागणी आहे, फ्रेश फिशची वेगळी मागणी आहे, ड्राय फिशची अजून वेगळी मागणी आहे. तिन्हीसाठी असणारे टार्गेट मार्केट वेगवेगळे आहेत. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इंडस्ट्री इंडियातली खूप चांगली वाढत चालली आहे. सर्व्हिसेसमध्ये AI सर्व्हिसेस इंडिया विल लीड इन सम इयर्स. अच्छा. खेळणी, टॉईजसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज ट्राईंग टू क्रिएट क्लस्टर्स इन मल्टिपल प्लेसेस. ओके. म्हणजे परदेशात सुद्धा? भारतामध्ये आपण क्लस्टर क्रिएट करतो मॅन्युफॅक्चरिंग. ओके. आता काय होतं, आपली कम्प्लिटली खेळण्यांसाठीची डिपेंडन्सी जी आहे ती चायनावरती खूप आहे. आणि आय थिंक 2030पर्यंत आपलं टार्गेट आहे की ती इम्पोर्ट आपल्याला बंद करायचं आहे चायनातनं टॉईजचं, आणि त्यासाठी भारत क्लस्टर क्रिएट करत आहे. पण त्याच्यासाठी आपण कंपॅरिझन जेव्हा चायनासोबत करतो त्यावेळेला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टचा एक विषय येतो. हो. की भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जास्त आहे आणि चायनामध्ये कमी आहे, तर मग त्याच्यावर कसं काम करता येऊ सो त्यामध्ये कसं आहे ना, बायर्स 2 प्रकारचे आहेत. एक कॉस्ट बघून बाय करणारे बायर आहेत आणि क्वालिटी बघून बायर करणारे बायर आहेत. सो तुम्हाला तो क्वालिटीवाला बायर आयडेंटिफाय करायचे आहेत. भारतामध्ये एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ॲज कम्पेअर टू चायना, म्हणजे मी चायना मार्केट पण स्टडी केलं आहे, भारताचं मार्केट पण चांगलं स्टडी केलं आहे. भारताचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे की वी मेक बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट, बट सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे आपण वर्स्ट क्वालिटीचे पॅकेजिंग करतो. अच्छा. आणि चायना डज एक्झॅक्टली वाईस वर्स ऑफ दॅट. चायनाचे पॅकेजिंग बेस्ट असतात, प्रोडक्टचं काय ते तुम्ही विकत घेतल्यानंतर तुमच्या नशिबावर येते. सो तसं भारतात होत नाही. ओके. आणि दुसरं म्हणजे जर चायनाला कॉम्पीट करायचं असेल सगळ्याच बाबतीत, तर एक गोष्ट समजणं गरजेचं आहे, चायनाच्या एज्युकेशन सिस्टीममधनं त्यांना ट्रेन केलं जातं ऑन्टरप्रेनर बनण्यासाठी. ओके. आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्येच आपल्याला ट्रेन केलं जातं 9 ते 5 नोकरी करण्यासाठी. सो प्रॉब्लेम बेसिकली तिकडनं होतो. जर का आत्ता सॉल्व्ह करायचं असेल इन कम्पॅरिझन टू चायना, तर एज्युकेशन सिस्टीम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. पण काही कोर्सेस सुद्धा आहेत ना ज्याच्यामध्ये बिझनेस शिकवला जातो. पण किती पालक त्याला हे आहेत, म्हणजे त्याला सपोर्टिव्ह काम करत आहेत, किंवा किती पालकांना माहिती येते. आणि जे कोर्सेस आहेत बिझनेस कोर्सेस, मी स्वतः MBA केलेलं आहे. MBAमध्ये मी जे शिकलो त्याचा 10% पण माझ्या ॲक्च्युअल बिझनेसमध्ये वापर होत नाही प्रॅक्टिकल बिझनेस करताना. ओके.
मग त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी कोणत्या मुळात स्ट्रॅटेजीज फॉलो करायला अल्टिमेटली पाहिजे? पाण्यात पोहायचं ते मी हात किती बाहेरनं दाखवलं की हात कसे मारायचे, पाय कसे मारायचे, पाण्यात उडी मारल्याशिवाय ते होणार नाही. फक्त एंटर करताना युवकांमध्ये, युवतींमध्ये किंवा कोणामध्ये या एक माइंडसेट असणं गरजेचं आहे की मी व्यवसाय करतोय, मला कमीत कमी 365 दिवस देणं गरजेचं आहे की जिथे मी ॲक्टिव्हली काम करेन. म्हणजे 365 दिवस आज डॉक्युमेंट बनवले आणि 1 वर्षानंतर बोलले आता काहीच माझं झालं असं नाही. 365 ॲक्टिव्ह डेज. ओके. आधी बोललं जायचं 1000 दिवस लागतात, पण आता AI मुळे ती गोष्ट खूप कमी झालेली आहे. म्हणजे मी जेव्हा बिझनेसमध्ये आलो त्यावेळेस मला प्रोडक्ट सिलेक्ट करण्यासाठीच आय थिंक 3 ते 4 महिने गेले होते. आज माझ्या स्टुडंट्सकडनं मी 15 दिवसात प्रोडक्ट सिलेक्ट करून घेतो, अच्छा. कारण AI आहे आपल्याकडे. म्हणजे आपण जेव्हा फ्युचरमध्ये असं होईल, फ्युचरमध्ये तसं होईल, ते फ्युचर आज आहे, फ्युचरमध्ये आपण जगतोय. म्हणजे तुम्ही एआयचा सुद्धा वापर करता? 100% माझं कम्प्लीट ट्रेनिंग हे AI ओरिएंटेड आहे. ओके. आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे इंटरनल सिस्टम्स क्रिएट केल्यात. मी जे सांगतो माझ्या सक्सेस स्टोरी जास्त आहेत त्याचं कारण ते की आमच्या सिस्टम्स इंटरनली डेव्हलप्ड आहेत की जिथे तुम्ही बेसिक प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्हाला स्वतःची क्लॅरिटी मिळते. मॅक्सिमम नवीन येणाऱ्या लोकांना स्वतःची क्लॅरिटी नसते. मॅक्सिमम लोकांना व्यवसाय चालू करायचा आहे पण तो कुठला करायचा माहीत नसतो. सो ती क्लॅरिटी देण्यासाठी सगळ्यात पहिली जी गरज आहे ती फुलफिल मी करतो. आणि याच्यामध्येच एक प्रश्न, बरेचसे लोक असं असतात की त्यांना मोठं काहीतरी करायचं आहे, मोठं स्वप्न आहे, पण पैसा नाही आहे, हा एक्सक्यूज दिला जातो. अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? सो पैसा माझ्याकडे पण नव्हता मी जेव्हा चालू केलं तेव्हा. पैसा मी कायम सांगतो की पैसा गरजेचा नाही आहे व्यवसाय चालू करण्यासाठी. तुमची फक्त एक रिक्वायरमेंट आहे गरजेची, तुमची एक गरज आहे ती म्हणजे आलेला पहिला पैसा. तुम्ही एक योग्य प्रोडक्ट ठरवणं गरजेचं आहे. ते प्रोडक्ट कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ते समजणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम कुठे येतो की मॅक्सिमम टाइम्स लोक जे सगळे करतात तेच करायला जातात. आणि जेव्हा तुम्ही सगळे करतात तेच करायला जातात त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट्स पण तसेच येणार आहेत. सो यू हॅव टू थिंक डिफरंटली. ओके. पण थिंक डिफरंटली म्हणजे हा विचार करणं गरजेचं आहे की माझ्या प्रोडक्टनी किंवा माझ्या सर्व्हिसनी मी कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तुम्ही जितका मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तितकं मोठं तुमचं रेव्हेन्यू असेल. म्हणजे म्हणून आत्तापर्यंत तुम्ही केस स्टडीज बघितल्यात, कचऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणाऱ्या कंपन्या जास्त पैसे कमवत आहेत किंवा एन्व्हायरमेंटवरती काम करणाऱ्या कंपन्या सगळ्यात जास्त पैसे कमवतात, कारण तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. राईट. सो जेव्हा व्यवसाय चालू करायचा विचार करत असाल कोणी असेल तर सगळ्यात पहिलं भांडवल हा एक फॅक्टर लक्षात न घेता कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, तुम्ही कोणाला टार्गेट करताय, कुठलं तुमचं बायर पर्सोना कोण आहे, कुठल्या माणसाला तुम्ही टार्गेट करताय, आणि त्यातनं अगदी छोट्या प्रमाणामध्ये टेस्ट रन करणं. लोक काय करतात, पैसा नसतील बँकेकडनं कर्ज घेतात हां. आणि ते कर्ज घेऊन नंतर मग ते कर्ज डोक्यावर घेऊन प्रेशरमध्ये जातात. सो आयडियली तुम्ही आजच्या तारखेला 5,000 रुपयामध्ये तुमचा बिझनेस टेस्ट रन करू शकता. ओके. म्हणजे समजा मला हा माईक सेल करायचा आहे तर मी हा माईकसाठी एक सिम्पल ऑनलाईन एक पोर्टल क्रिएट करेन जे फ्री ऑफ कॉस्ट बनतं ॲमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवरती, किंवा अगदी लवेबल .ai नावाचे AI ॲप आहे, त्याच्यावर तुमचं वेबसाईट फ्री ऑफ कॉस्ट बनते अच्छा. आणि तुम्ही स्वतः बनवू शकता प्रॉम्प्ट टाकून. ओ. ओके. सो त्याच्यावरती मी माईक टाकेन, त्याचे मी एक 2,000 रुपयाची फेसबुकची ॲड लावेन. त्या 2,000च्या ॲडमधनं मला समजा 100 रुपये पर लीड आली तर माझ्याकडे 20 लीड्स येतात. त्या 20 लीड्सकडनं मी त्या लीड्सबरोबर बोलेन का तुम्हाला प्रोडक्ट कशासाठी हवं आहे, काय हवं आहे, दिस इज युअर मार्केट टेस्टिंग. ओके. हे 5,000वरनं मार्केट टेस्टिंग करून समजा तुम्हाला 20 लोक आली तुमच्याकडे लीड्स, त्या 20 लीड्सपैकी समजा 10 लोक बोलली का तुमचं प्रोडक्ट बाय करायचं, दॅट मीन्स 50% मार्केट इज एक्सेप्टिंग युअर प्रोडक्ट. ट्रू. मग त्यातनं त्या 10 लोकांना ते प्रोडक्ट सेल करायचा प्रयत्न करा. त्यांनी जर विकत घेतलं तोच पैसा परत रिइन्व्हेस्ट करा बिझनेसमध्ये. म्हणजे तुम्ही म्हणताय की कर्ज घेऊ नका? ॲब्सोल्युटली नाही. मी कायम सांगतो की तुमच्या हातात जितका पैसा आहे तितक्या पैशावरनं व्यवसाय चालू करणं गरजेचं आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग कर्ज, कारण कर्ज भांडवल तर लागतंच कधी घ्यावं थोडं. लागेल माहिती आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल ना की आता माझ्याकडे केस स्टडीज आहेत, माझ्याकडे सक्सेस स्टोरीज आहेत, मी प्रूव्ह केलं आहे, मी शून्यापासून 10,000 रुपये जनरेट केले. आता मला तोच फॉर्म्युला वापरून मला 10,000चे 1,00,000 करायचे आहेत, तोच फॉर्म्युला 1,00,000चे मला 1 करोड करायचे आहेत. पण तो शून्यापासून 10,000चा फॉर्म्युला तुम्हाला तो कळला पाहिजे का. मी 10,000 एक्झाम्पल देतो, इट कुड बी प्रोडक्टच्या कॉस्टवर कमी जास्त असू शकतं, पण देन यू हॅव टू टेस्ट रन द मार्केट फर्स्ट. मग तुम्हाला कॉन्फिडन्स आला ना की मी शून्यापासून 10,000 करू शकतो, मग घ्या ना कर्ज. मग देर इज नॉट लिमिट टू. पण ते कर्ज घेताना पण कर्ज मिळतंय म्हणून करोडोतलं घेतलं नाही, एक्झॅक्ट रिक्वायरमेंट किती आहे. अच्छा. आणि सगळ्यात मोठी चूक जे व्यावसायिक करतात ते म्हणजे मार्केटिंग बजेट ठेवत नाहीत. म्हणजे तेही महत्वाचं आहे. ॲब्सोल्युटली महत्त्वाचं आहे. तुम्ही किती सोनं विकायला काढलं तुम्ही, म्हणजे माझ्या वाचनात एक वाक्य आलं होतं की फाटकं घालून सोनं विकायला बसलो तर गर्दी जमता जमेना, फाटकं घालून सोनं विकायला बसलो तर गर्दी जमता जमेना, पण तेच सोनं घालून तेच फाटकं विकायला बसलो तर गर्दी हटता हटेना.
सो तुम्ही काय पोर्ट्रे करताय, तुमची ब्रँड स्टोरी काय आहे, तुमचं नरेटिव्ह तुम्ही काय सेट करताय, ह्याच्यावरती तुमचं सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. आणि हे सगळं लोकांना पोहोचणार कसं, तर मार्केटिंगमधनं. आणि आजच्या तारखेला तुम्हाला आधीसारखे न्यूजपेपर ॲड्सला मोठे पैसे घालवणं किंवा टेलिव्हिजन ॲडला मोठे पैसे घालवणं गरजच नाही आहे. तुम्ही सोशल मीडियावरनं मला समजा या बिल्डिंगमध्ये फक्त ॲड करायचे आणि या बिल्डिंगमधले फक्त महिलांना ॲड दाखवायचे किंवा त्यातल्या त्यात पण समजा 20 ते 25 वयाच्या महिलांना ॲड दाखवायचे, मी ते एक्झॅक्ट टार्गेट करू शकतो. मग हे एक्सपोर्टमध्ये आपण कसं लागू करू शकतो? म्हणजे एक्सपोर्टमध्ये मार्केटिंग महत्त्वाचं आहे, त्याचा फायदा होतो? मार्केटिंगशिवाय तुम्हाला बाहेरच नाही मिळणार ना. अच्छा. सो एक्सपोर्टमध्ये तो कसा फायदा कामाचा आहे, तर समजा मला अगेन माईक विकायचा आहे, तर माईक विकत घेणारे लोक कोण कोण आहेत, तिकडे तो माझा बायर पर्सोना की माईक कोण कोण विकत घेऊ शकतं. एक टेलिव्हिजन चॅनल्स घेऊ शकतात. सो टेलिव्हिजन चॅनल कोणाकडनं घेत असतील तर होलसेलरकडनं घेत असतील, मग ते होलसेलर्स झाले. दुसरे माझे घेऊ शकतात की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतं, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये माईक्स वापरले जाऊ शकतात. मग ते ज्या इंडस्ट्रीज आहेत ते सोर्सिंग कुठनं करतात. ओके. सो समजा सोर्सिंग कुठून करत असतील तर तिथे प्रत्येक देशामध्ये हब्स आहेत. जसे आपल्याकडे पण काही बाबा इलेक्ट्रॉनिक घ्यायचं तर अमुक मार्केट आहे, तसं प्रत्येक देशामध्ये इलेक्ट्रॉनिक घ्यायचं तर अमुक देश मार्केटमध्ये, कांदा घ्यायचा तर अमुक मार्केटमध्ये. सो त्या मार्केटच्या भोवती तुम्ही मार्केटिंग करा. अच्छा. दुसरं, त्या प्रत्येक देशामध्ये एक्झिबिशन्स होतात, इंटरनॅशनल एक्झिबिशन्स. त्या एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करा. ओके. त्या एक्झिबिशनला जाणं पॉसिबल नसेल तरी रजिस्टर करा, त्यांची तुम्हाला डिरेक्टरी मिळते ओके. की कोणी अटेंड केलं आहे, कोणी पार्टिसिपेट केलं आहे. त्या डिरेक्टरीचा वापर करून त्या लोकांना मेल पाठवायला चालू करा. ओके. आणि मार्केटिंगमध्ये आयडियली यू हॅव टू बी ओमनी प्रेझेंट. म्हणजे बायर जे मी आज माझ्या ट्रेनिंग कोचिंगच्यासाठी वापरतो, की माझा जो टार्गेटेड बायर आहे त्यांनी फेसबुक उघडलं तरी मीच दिसणं गरजेचं आहे, त्यांनी इंस्टाग्राम उघडलं तरी मीच दिसणं गरजेचं आहे, त्यांनी यूट्यूब बघितलं त्यांनी यूट्यूब उघडलं तरी मीच दिसणं, आणि टेलिव्हिजन लावलं तरी त्यांना मीच दिसणं गरजेचं आहे. त्यातनं तुमची क्रेडिबिलिटी प्रूव्ह व्हायला चालू होते. आणि देन ऑफकोर्स तुमचं काम पण महत्त्वाचं. मी फक्त ॲड्स चालू आणि माझ्या सक्सेस स्टोरीज नसतील तर नो वन बिलीव्ह इन मी. येस, ट्रू. पण इट हॅज टू बी कॉम्बिनेशन. लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत, जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये जी मागणी आहे. ते प्रोडक्ट कोणते? अनेक आहेत, अनेक प्रोडक्ट आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनिकमधले अनेक लोकांनी प्रोडक्ट बनवलेले आहेत, काही कंपोनंट्स क्रिएट केलेले आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये पण क्वालिटी असणारे प्रोडक्ट्स आहेत. किंवा दौंडच्या जवळ 2 भाऊ आहेत, 2 ब्रदर्स नावाची त्यांची कंपनी आहे. सुंदर व्यवसाय करतात. 2 मुलं IT प्रोफेशनल, नोकरी सोडली, दौंडला गेले, व्यवसाय चालू केला. पहिले महाराष्ट्र मार्केट त्यांनी एस्टॅब्लिश केलं. महाराष्ट्रामध्ये पण त्यांनी टार्गेट मार्केट करत असताना साऊथ मुंबई, साऊथ पुणे, साऊथ बँगलोर, जो साऊथ एरिया आहे जिथे कमर्शियली लोक सस्टेनेबल आहेत, तिकडे प्रोडक्ट सेल केले. स्वतःचं एक ब्रँड क्रिएट केलं आणि मग इंटरनॅशनल मार्केटमध्ये गेले. ओके. सो इट्स अ जर्नी ऑल टुगेदर. सो प्रोडक्ट, मी सांगतो की प्रत्येक प्रोडक्टला मागणी आहे. तुम्ही त्याचं स्टोरी कशी क्रिएट करताय, तुम्ही ते लोकांसमोर आणताय कसं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटिंग आहे किंवा या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, मात्र त्याच वेळेला जेव्हा एक्सपोर्टचा विषय येतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की कॉन्टॅक्ट महत्त्वाचे आहे. मग एक्सपोर्टमध्ये कॉन्टॅक्ट हे जास्त फायद्याचे की स्किल्स? बघा, मी माझ्यावरनं सांगतो, मी जेव्हा पहिल्यांदा व्यवसाय चालू केला तर माझ्याकडे कॉन्टॅक्ट कोणीच नव्हतं. एक माणूस नव्हता जो मला देशाच्या बाहेर ओळखत असेल. मग एखाद भाऊ वगैरे, नातेवाईक वगैरे आहेत, ते सोडले तर कोणीच नव्हतं. इट इज अबाउट तुम्ही अप्रोच करणं, तुम्ही लोकांपर्यंत पोचणं. आज मी जेव्हा चालू केलं तर माझ्याकडे सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्मच नव्हते. मेल केल्यानंतर किंवा फॅक्स केल्यानंतर तो माणूस कधी बघेल, कधी रिवर्ट करेल, मला कळायचं पण नाही. आज यू आर ॲक्सेसेबल टू एव्हरी वन अँड एनिवेअर इन द वर्ल्ड. सो त्यामुळे अप्रोच करणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तिकडे मार्केटमध्ये एस्टॅब्लिश आहात हे दाखवणं गरजेचं आहे लोकांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झिबिशन्स. वर्ल्ड एक्झिबिशन, 10times.com नावाची एक वेबसाईट आहे, तिकडे जगभरात होणारे सगळे एक्झिबिशन्स तुम्हाला दिसतात. भारतामध्ये जेवढे एक्झिबिशन तुमच्या इंडस्ट्री रिलेटेड होत आहेत तिकडे जा, त्या इंडस्ट्रीत लोक भेटतील, त्यांच्यावर कनेक्टिव्हिटी वाढवा. किंवा आज अनेक इंडस्ट्रीजच्या बायर सेलर मीट्स होतात ऑनलाईन, त्या बायर सेलर मीट अटेंड करा. सो तुम्ही प्रेझेंट असणं गरजेचं आहे. बघा, शेवटी कसं आहे ना, मी किती बेस्ट आहे ह्याच्यापेक्षा मी किती बेस्ट नोन आहे हे इम्पॉर्टंट आहे. राईट. माझ्याकडे सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं प्रोडक्ट आहे, पण हे लोकांनाच माहिती नाही आहे. मोर नाचा जंगल में किसने देखा वाला तो हिशोब आहे. सो अल्टिमेटली यू डोंट नीड टू बी द बेस्ट, यू नीड टू बी द बेस्ट नोन. राईट. आणि आता एक शेवटचा प्रश्न. आपण एवढं सगळं बोललो, एवढ्या सगळ्या स्ट्रॅटेजीज असतील किंवा सगळ्या गोष्टींविषयी आपण बोललो, तुमच्या ट्रेनिंगविषयी सुद्धा बोललोत. हे पॉडकास्ट बघितल्यानंतर असा एखादा तरुण किंवा तरुणी असेल, त्यांना वाटलं की आपण सुद्धा एक्सपोर्टमध्ये उतरावं,
तर त्यांनी पहिली गोष्ट काय केली पाहिजे? माझं तुमची 99 रुपयाचे ट्रेनिंग अटेंड करावं. सो माझं ऑनलाईन ट्रेनिंग होतं ते अटेंड करू शकतात. जर भांडवल लिमिटेड असेल तर ऑनलाईन यूट्यूबवरती माझा एक दरवर्षी मी प्रोग्राम करतो विच इज फ्री ऑफ कॉस्ट. ज्याच्यामध्ये मी 10 डेज MBA 1 रुपयात MBAचं ट्रेनिंग देतो. MBAचं ट्रेनिंग म्हणजे मी प्रॅक्टिकली व्यवसायामध्ये जे शिकलो की प्रोडक्ट कसं निवडायचं, काय करायचं, त्याचं पुढे प्रोसेस कशी करायची, हे सगळं मी त्या ऑनलाईन त्याच्यामध्ये पण देतो. पण जर प्रॉपर हँड होल्डिंग करून हवं असेल तर माझ्या 3 स्टेजेस आहेत बेसिकली. मी एक 90 रुपयाच्या वर्कशॉपमध्ये इंट्रोडक्टरी वर्कशॉप असतं की एक्सपोर्ट इंडस्ट्री कशी आहे, 4 तासाचं वर्कशॉप ते असतं. त्यानंतर 3 दिवसाचं माझं ट्रेनिंग प्रोग्राम आहे की जिथे मी ॲक्च्युअली एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसच्या सगळ्या सिस्टम्स ओपन करतो. अगदी बिझनेस प्लॅन देतो. पहिल्या दिवसापासून 100 दिवसापर्यंत कसं ट्रेड करायचं. त्यातनं माझं कोणाला वाटलं की माझं हँड होल्डिंग पाहिजे की जिथे मी तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व पाहिजे, तर माझा एक मेंटरशिप प्रोग्राम पण आहे अच्छा. की जिथे आणि मी याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करायला पाहिजे? याच्या व्यतिरिक्त माझं जर ट्रेनिंग प्रोग्राम जर सोडलं तर त्या व्यतिरिक्त सगळ्यात पहिले तर कुठल्या प्रोडक्टमध्ये तुम्ही काम करायचं आहे डिसाईड करणं. प्रोडक्ट डिसाईड केल्यानंतर प्रोडक्ट कुठल्या देशात एक्सपोर्ट होतं त्याच्यासाठी commerce.gov.in नावाची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. त्याच्यावरती डेटा मिळतो की भारत कुठल्या कुठल्या देशांना एखादा प्रोडक्ट एक्सपोर्ट करतं. ओके. ते सिलेक्ट केल्यानंतर त्या देशांमधला बायर तुमचा कोण असेल, म्हणजे बायर पर्सन आयडेंटिफाय करणं. बायर एकदा कळलं की मग त्याला मार्केटिंग कुठलं. आता मार्केटिंगमध्ये पण 2 प्रकारचे मार्केटिंग आहेत. जर तुम्ही B2Bचं प्रोडक्ट एक्सपोर्ट करत असाल म्हणजे बिझनेस टू बिझनेस, तर तुमच्यासाठी गुगल आणि लिंक्डइन हे सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहेत. ऑलराईट. जर तुम्ही B2C मध्ये काम करत असाल तर मेटा आणि गुगल हे बेस्ट प्लॅटफॉर्म्स आहेत. अच्छा. सो हे आयडेंटिफाय करणं की कुठला माझं प्रोडक्ट B2Bला जाणार, B2Cला जाणार आहे, ते आयडेंटिफाय केल्यानंतर मग मार्केटिंग करत लोक कनेक्ट होतात तुमच्यावरून. आणि एक्सपोर्टमध्ये एक साधारणतः एखादा व्यक्ती किती कमाई करू शकतो? स्काय इज द लिमिट फॉर इट. तुमच्या जेवढी ताकद आहे, बघा ना आपल्या समोरची नावं आहेत. अदानी एक्सपोर्टवरनं उभं राहिलेलं एम्पायर आहे. अंबानी एक्सपोर्टवरनं उभं राहिलेलं एम्पायर आहे. एखादा साधा तरुण एक्सपोर्टमध्ये उतरला, पहिल्या वर्षात किती कमाई करू शकतो चांगल्या साधा पद्धतीने तरुण केलं? समजा त्याच्याकडे आपण असं पकडून चालू 50,000चं भांडवल आहे. हां. मिनिमम बेअर मिनिमम जर कुठल्याही माणसाकडे असू शकतं. तर त्या 50,000च्या वरती तो पूर्ण वर्षभरामध्ये ही कॅन, जर त्यांनी प्रॉपर सिस्टम्स वापरल्या तर ही कॅन रीच अप टू 25 to 30 लाख रुपीज इन अ इयर पहिलं वर्ष. त्याच्यानंतर मग तो कसा मल्टिप्लाय करतोय आणि किती प्रोडक्टमध्ये एक्सपांड करतो स्वतःला त्याच्यावरती डिपेंड करतो. मग एक एक्सपोर्ट बिझनेसमॅनमध्ये कोणत्या 3 क्वालिटीज असणं महत्त्वाचं आहे? जे मगाशी मी सांगितलं तेच, एक तर नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड सगळ्यात पहिलं. दुसरं कनेक्शन्स डेव्हलप करणं, नेटवर्क उभं करणं स्वतःचं. आणि नेटवर्क फक्त व्यवसायासाठी नाही तर कुठनं कधी बाहेर मिळेल याचं काही गॅरंटी नसते. त्यामुळे नेटवर्क चांगलं स्वतःचं उभं करणं. आणि तिसरं म्हणजे मला असं वाटतं की दुसरे कल्चर्स समजून घेणं की माझं प्रोडक्ट कुठल्या कल्चरला कशासाठी कामाला येऊ शकतं, त्या कल्चरमध्ये माझं प्रोडक्ट कसं फिट होतं. आणि स्टोरी स्टोरी टेलिंग तर त्याच्यानंतर कुठल्याही त्यावर व्यावसायिकाला. आणि आता एक शेवटचा प्रश्न, खरं तर मला सुरुवातीलाच विचारायला पाहिजे होता पण मी विसरले. मराठी म्हणजे तुम्ही म्हणताय की जास्तीत जास्त मराठी लोकांना तुम्ही कनेक्ट करताय आणि त्यांच्यामध्ये एक न्यूनगंडसुद्धा असतो आणि ते जास्तीत जास्त जर समजा खेडेगावातून येणारे असतील तर त्यांच्यामध्ये इंग्लिशचा एक न्यूनगंड आपल्याला बघायला मिळतो. मग अशात ग्लोबल मार्केटमध्ये टिकायचं आहे, एक्सपोर्टचा बिझनेस करायचा आहे, तर मराठी भाषा येणं कंपल्सरी आहे का? सॉरी, इंग्रजी भाषा येणं कंपल्सरी आहे का? बघा, मी चायनाबरोबर काम करतो, मला चायनीज येत नाही. मी जर्मनीबरोबर काम करतो, मला डॉयच लँग्वेज येत नाही. आजच्या तारखेला तुमच्या हातात जर स्मार्टफोन असेल तर तुम्हाला कुठली भाषा यायची गरज नाही. मी आत्ता माझी फॅमिली, आम्ही चायनाला गेलो होतो, मी मराठीत बोलत होतो, माझ्या फोनमधनं त्याला चायनीजमध्ये ऐकायला जात होतो, चायनीजमध्ये बोलत होतो, मी मराठीत ऐकत होतो. म्हणजे ते आता इझी सो झालं. तो जमाना गेला की मला एखादी भाषा येत नाही म्हणून मी त्या भाषेमध्ये व्यवसाय करणार नाही. आणि मेजरली तुमचं कम्युनिकेशन जे तुमच्या बाहेरबरोबर होतं हे सगळं मेलवरनं होतं प्रायमरी, किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरनं होतं. ChatGPTचा वापर करा. जसं व्हॉट्सअपला आपण व्हॉइस नोट पाठवतो तसे व्हॉइस नोट ChatGPTला पाठवा, ChatGPT पूर्ण टाईप करून देतो आजच्या तारखेला. सो हा मेंटल ब्लॉक आहे, हा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे इंग्रजी येणं गरजेचं नाही आहे. ॲब्सोल्युटली नाही. जर काही येणं गरजेचं असेल, जर कोणालाही जर व्यवसायामध्ये आजच्या तारखेला यायचं असेल तर 2 ते 3 गोष्टी कंपल्सरी येणं गरजेचं आहे. एक AI, ॲटलिस्ट ChatGPT येणं गरजेचं आहे. 2 सेल्स कंपल्सरी येणं गरजेचं आहे. आणि तिसरं नेटवर्किंग. या 3 गोष्टी कंपल्सरी आल्याच पाहिजेत कुठल्याही व्यवसाय, एक्सपोर्ट पण कुठल्याही व्यवसायामध्ये काम करण्यासाठी. सर, खूप छान गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे एवढ्या वर्षात तुम्ही जे शिकलात ते या ठिकाणी शेअर केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन विषयासोबत, नवीन क्षेत्रातल्या एखाद्या बिझनेसमॅनसोबत. तोपर्यंत बघत राहा न्यूज 18 मराठी.